आता बघूया कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात, अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापूर, चिकोडी, गोवा आणि पुणे जिल्ह्यातील उद्योग व्यवसायात लौकिक मिळवलेले आणि विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या पोपटलाल शाह संघवी यांना गोवा सरकारनं सामाजिक उद्योजकता पुरस्कारानं सन्मानित केले। गोव्याचे राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं। शाह यांनी श्री महालक्ष्मी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून समाजातील गरीब आणि गरजू घटकांना मदत केली आहे। तर शाह संघवी ट्रस्ट मार्फत दवाखाना सुरू करून गरजू रुग्णांवर नाममात्र रकमेमध्ये उपचार केले जातात। शैक्षणिक, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात संघवी यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन गोवा सरकारनं पोपटलाल संघवी यांचा गौरव केला। ॲडव्होकेट CB कोरे यांच्या वतीनं दरवर्षी 27व्या रोजाच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं। यावर्षीही हातकणंगले तालुक्यातील रेंदाळमध्ये इफ्तार पार्टी करण्यात आली। यावेळी मुस्लिम बांधवांना भोजन आणि भेटवस्तू देण्यात आल्या। कार्यक्रमाला मुस्लिम समाजाचे अध्यक्ष शब्बीर खतीब, शब्बीर मुजावर, मनसूर नायकवडी, बापू नायकवडी, मोहम्मद मुजावर, रसूल मुजावर उपस्थित होते। यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीनं ॲडव्होकेट CB कोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं रविवारी निष्ठेची गुढी उभारण्यात आली। राज्यातील बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या वतीनं निष्ठेची गुढी उभारून एक प्रकारे शिंदे गटाला टोला देण्यात आला। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राजारामपुरीतील स्मृतीस्थळावर गुढी उभारून अभिवादन करण्यात आलं। याच कार्यक्रमात कोल्हापूर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कृष्णात पाटील यांचा कार्यक्षम अधिकारी म्हणून सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला विकी मोहिते, गोविंद वाघमारे, शिवाजीराव माने, अमित पै, जयदीप निगवेकर, प्रशांत पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते।